हॅलो, तर जाऊया आजच्या दिवसामधील शेवटच्या सामन्याकडे, ज्या ठिकाणी नांदगाव आणि किरवली या दोन संघादरम्यान होईल सुरुवात. सुपर 12 साठी आजच्या दिवसामधून द्रोणागिरी करंजा हा संघ क्वालिफाय झालाय आणि ओम नर्मदेश्वर किरवली आणि दुसऱ्या बाजूला विनोद स्मृती आयान युवा स्पोर्ट्स नांदगाव या संघामधून सुपर 12 साठी मात्र कोणता संघ पुढे जाणार आणि यासाठी लढाई सुरू होते. थोडं स्पीडअप करा जेणेकरून उजेडामध्ये सामना संपेल आणि ते फार गरजेचं आहे. टॉस जिंकला तो नांदगाव संघानं आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. प्रतीक उदार आणि मनीष कुटले. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्कवर लेफ्ट अमोव द विकेट ना नवनाथ गायकर तयार. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेंथ होता, खोलात टाकण्याचा प्रयत्न. या ठिकाणी परफेक्ट यॉर्क आपण म्हणतो ना तसाच चेंडू पाहायला मिळाला. हळूवारपणे थोडासा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु नवनाथ गायकर. प्रचंड वेग आहे असं नाहीये या गोलंदाजाकडे, परंतु परफेक्शन चांगलं आहे. नेहमीच गोलंदाजीमध्ये सातत्य, पहिलं षटक टाकतो परंतु अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी हे त्याचं प्रमुख वैशिष्ट्य राहिलंय. ओ स्क्वायर ऑफ द विकेट, स्वीप केले बॉलला, स्क्वायर लेगच्या वरतून धाडलंय. मनीष कुटे सुद्धा स्मार्ट होती. सिंगल त्या ठिकाणी क्विक कंप्लीट करण्यात आले. धाव फलकावर 7. 7 ऑन अ बोर्ड. पहिलं षटक सुरू आहे. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये 7 धावा आल्यात. आज बऱ्याच धावा होताना आपण पाहिल्यात. ओ यावेळेस मात्र खोलपट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. स्ट्रेट ड्राईव्ह फटका साइड स्क्रीनच्या समोर सापडलाय. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय तेजसनं आणि पहिला धक्का लागलाय तो नांदगाव या संघाला. खातही उघडू दिलं नाही ते प्रतीकला. 0 धावसंख्येवर तो येतोय तंबूच्या आश्रयाला. पहिली सफलता ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवलीला. सात या धावसंख्येवर पहिला गडी गारद होत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर दाखल होतोय सुजल भगत. मागचा सामना आपण पाहिला नांदगाव पाली कमालीचा चोरशीचा. पाली संघानं सुद्धा खूप चांगले प्रयत्न केले शेवटपर्यंत मोठी धावसंख्या चेस करण्याचा. त्यामुळे आज खूप सुंदर सामने 1 बॉल 6चा सामना तुम्हाला पाहायला मिळाला सकाळच्या सत्रामध्ये. करंजा संघानं खूप चांगला खेळ केला आज. नवनाथ गायकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. नवीन येणारा बॅटर सुजल साठी. 4 चेंडू संपले. 2 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. दोनही फिल्डर आता मात्र डावखुरी हाताच्या फलंदाजाला ऑन साइडला आहेत. मिड विकेट आणि लॉंग ऑन, स्टेटिश लॉंग ऑन. थोडंसं पाहूया. सर्कलचं षटक असल्यामुळं बाकी सगळे 9 फिल्डर आतमध्ये. ओ यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक पोहोचलाय. फलंदाज होईल बाद. आल्या पावली माघारी फिरावं लागेल. सुजल भगत निराश करतोय. त्यालाही भोपळाही फोडू दिला नाहीये तो नवनाथ गायकरनं. ही सफलता आपण पाहतोय. लेग स्टिक वरचा हा चेंडू जास्त उंच गेला. खरं तर संपूर्ण क्षेत्र ऑन साइडचं मोकळं होतं. प्रॉपर कनेक्ट झाला नाही. थोडासा मिसक्यूट झाला फटका आणि चांगला झेल त्या ठिकाणी मंगेशचा. आज मंगेशनं चांगली बॅटिंग केली पहिल्याच सामन्यामध्ये. 7 या धावसंख्येवर दुसरा धक्का बसलाय विनोद स्मृती आणि आयन युवा स्पोर्ट्स नांदगाव या टीमला. चेतन ऑन अ हॅट्रिक नाव. हॅट्रिक बॉल. पाहूया नवीन येणारा फलंदाज चेतन खुटले इकडे हॅट्रिक संपादित करून देणार का नवनाथ गायकरला. लेफ्ट अमोव द विकेट ना हॅट्रिक बॉल. लो फुल टॉस होता. ड्राईव्ह केला थ्रू द लॉंग ऑफ. सिंगल हिल. चांगलं षटक ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवलीकडून. नवनाथ गायकरचं पहिल्या ओव्हरमध्ये 2 फलंदाज बाद करत असताना धावा दिल्या त्या 8.
दोनही फलंदाज शून्यावर परतवले होते. प्रतीक हुदार, सुजल भगत. आता लढावं लागेल ते मनीष कुटलेला. त्यानं चांगली बॅटिंग केली मागच्या सामन्यामध्ये. चेतन कुटले आणखीन एक हार्ड हिटर बॅटर. चेतन कुटले याच स्पर्धेमध्ये किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती या खेळाडूला. पिल्लेच कॉलेजच्या मैदानावर कोविड मध्ये ती स्पर्धा पिल्लेच्या ग्राउंडवर आपण खेळवली होती आणि त्या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू स्पोर्ट्स सायकल देऊन या खेळाडूचा गौरव केला होता चेतन. त्यामुळे या स्पर्धेमध्ये चांगला फॉर्म राहिला त्याचा, परंतु या मॅच मध्ये फॉर्म येणं गरजेचं आहे, कारण धावा काढणं गरजेचं आहे, तरच सुपर 12 साठी मात्र संघ जाऊ शकतो. पहिल्या ओव्हरमध्ये 8च धावा आल्यात. पाहूया दुसऱ्या ओव्हरमध्ये काय घडतंय. सागरचा हा बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय, कट केला होता थर्डमन मॉडेलिंगच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकार. धावा महत्वाच्या 12. 1 डझन धावा सध्याच्या घडीला धाव फलकावर. थोडा रूम दिला होता. शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचा फेस ओपन केला, कट केलं बॉलला. 12. दोनही फलंदाज खरं तर भिस्त आहेत. नांदगाव संघाचे नेहमीच मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करतात आणि खास करून मनीष कुटले त्यानं केलेली भन्नाट बॅटिंग मागच्या सामन्यामध्ये, त्यामुळं तो जास्तीत जास्त चेंडू खेळेल तेवढा मात्र स्कोर अधिक होईल. ओ इकडे फटका थोडासा मिसक्यूट होता. यस, गलीमध्ये फिल्डर होता, झेल हातामधून निसटलाय. मंगेश त्या ठिकाणी आहेत. इकडे संधी चांगली होती फलंदाजाला बाद करण्याची. सागरचा हा बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. अगदी सहज सोपा झेल. भूमीला दान झाला, जीवन दान मात्र दिलं गेलं चेतन कुटलेला. सागर पाटील मनीष कुटलेसाठी नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस मात्र एक्सलंट ड्राइव्ह थ्रू द कव्हर्स. एक्स्ट्रा कव्हरला व्हेरी पॅरलल स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. मनीष कुटलेच्या पाठमधून येतो एक नेत्रदीपक षटकार. व्हेरी एनर्जेटिक प्लेयर आहे. ऍडजस्ट केलं स्वतःला आणि त्यानंतरचा हा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. टॅलेंट असावं लागतं जेव्हा तुम्ही कव्हरच्या वरतून षटकार खेचता, आणि तेच टॅलेंट आज मात्र संपूर्ण दिवसभर दाखवलंय मनीष कुटलेनं. ओ लो फुल टॉस बॉल होता. एज लागले, संधी स्क्वेअर लेगला, झेल टिपलाय. कमाल कॅच आदर्शनं त्या ठिकाणी, आणि सगळ्यात मोठी विकेट या मॅचची. मनीष कुटलेला मात्र बाद करण्यामध्ये यश प्राप्त झाले किरवलीला. गुड कॅच. इकडे पहा कशा पद्धतीनं एजला लागला, बॅटच्या जास्त उंच गेला. स्क्वेअर लेगला सुद्धा थोडासा एवढाही सोपा नव्हता. शेवटपर्यंत जजमेंट पाहायला मिळालं आणि शेवटच्या क्षणाला मात्र झेल कॅरी करत असताना चांगला झेल, चांगला झेल, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. तिसरा धक्का लागला विनोद स्मृती नायन युवा नांदगाव या टीमला. मनीष कुटले बाद झाला. चेतन कुटलेची साथ देण्यासाठी नवीन बॅटर संकेत भगत मैदानामध्ये दाखल होतोय. सागर पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. इकडे थोडीशी भागीदारी रचावी लागेल. मधल्या फळीतील दोनही फलंदाज आहेत. आघाडीचे फलंदाज बाद झालेत. मनीष, प्रतीक, सुजल, आणि कुठेतरी डावाला स्थैर्य द्यावं लागेल या दोन्ही फलंदाजांकडून. सागरचा हा चेंडू आल्या आल्या पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप साठी गेला आणि बिलकुल बीट झालाय त्या ठिकाणी. कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. संकेत बघत अँगल बनवून गोलंदाजी करतोय आणि म्हणूनच अगोदरच प्री डिसाइडेड होतं मनामध्ये. ओ यावेळेस ओ क्षेत्ररक्षक होता पहा त्या ठिकाणी. थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, परंतु इकडे त्याच्या हातामधून बॉल निसटलाय. प्रयत्न झाले परंतु चेंडू सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्ड वर लागले त्या 23 धावा. इकडे पहा संधी होती परंतु चेंडू सुद्धा तेवढाच वेगाने येत होता, त्यामध्ये अपयश आलं. ओ सावधानतेनं
सरळ जाऊन तो धडकला बॅरिंगला. यस, धावा झाल्या त्या 23 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 ओव्हर्समध्ये जर एवढ्याच धावा झाल्या, 45 आसपास ही धावसंख्या गेली, तर दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं कठीण होऊ शकेल. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये चेसिंग करणं कठीण जातं या मैदानावर. परंतु पाहूया, आज अनेक धक्कादायक निकाल आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. गोलंदाज यार ओ द स्टंप्सना मंगेशचं स्वागत केलंय डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय, सीमारेषा पार उत्तुंग असा षटकार. चेतन कुटलेच्या पॅट मधून सरळ बॅटनं प्रत्युत्तर दिलंय. उत्तुंग फटका आणि या 6 धावेनं टोटल जाऊन पोहोचले ते 29 या आकड्यावर. प्रेशर आता मात्र असेल ते मंगेशवर, कारण पहिल्याच चेंडूवर जेव्हा षटकार पडतो ना, तेव्हा अगोदरच मनामध्ये भीती निर्माण होते गोलंदाजाच्या की कुठेतरी आता हे षटक मोठं होईल. आणि बऱ्याच वेळेला मग याच भीतीमुळे गोलंदाज चुका करताना दिसतात. परंतु पाहूया मंगेश कशा रीतीने स्वतःला सावरतोय. 29 धावा झाल्यात. चांगला चेंडू यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं होतं. प्रत्युत्तर नव्हतं चेतन कुटलेकडे आणि षटकारानंतर काय कमबॅक केले ते गोलंदाज मंगेश पाटीलला. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. कारण त्यांनी पाहिलं मागचा फटका जो हेलिकॉप्टर शॉट थोडासा लुक देण्याचा प्रयत्न केला होता, स्ट्रेट लाईन मध्ये चांगला खेळतोय, त्यामुळे आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं. ओ यावेळेस पुन्हा एकदा रिसचा वापर, फ्लिक केला बॉलला, मिड विकेटला झेल टिपलाय त्या ठिकाणी. अनिलनं फलंदाज होईल बाद. सफलता मात्र प्राप्त होते मंगेशला. चेतन कुटले मैदानाच्या बाहेर. 29 ला चौथा धक्का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष फडके. मंगेश पाटीलला सफलता मिळाली. पहिल्या बॉलवर षटकार, परंतु त्यानंतर मात्र दमदार पुनरागमन. यावेळेचा हा चेंडू जोरदार अपील मात्र पंचांनी अप्रूव्ह केलेली नाहीये इकडे. यस, थोडासा उशिराने निर्णय येतोय, परंतु फलंदाज बाद थोडी शाश्वती केली कदाचित स्क्वेअर लेग अंपायर्स कडून. इकडे बॅटला ब्रश होऊन तर चेंडू गेलेला नाही का, आणि त्याची चाचपणी केल्यानंतर मात्र प्रमुख अंपायर्सनी मात्र हा डिसिजन दिलाय. पाहूया मंगेशला आणखीन एक सफलता. ओ यावेळेस यॉर्क केलं होतं, अगदी बुंध्यात पडलेला आणि स्टंपच्या समोर अगदी आपण पाहिला तर अगदी फलंदाज सापडलाय. 2 धक्के दिलेत ते मंगेशनं पाठोपाठच्या चेंडूमध्ये. धावसंख्या 29 असताना निम्मा संघ नांदगावचा गारज झालाय. नांदगाव संघ म्हटला की आमचे वरिष्ठ समालोचक नरेंद्रजी भगत सर, त्यांच्या गावचा संघ. दुसऱ्या बाजूला किरवली, आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे अंकित पाटील असतील, एक उत्कृष्ट गुणसंख्या लेखक गुलशन पाटील असतील, त्यांच्या गावचा संघ. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. हॅट्रिक बॉल. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील. अँड या सिरीज इट्स अ विकेट हॅट्रिक टेकन फ्रॉम मंगेश पाटील. आणि आणखीन एक विकेट हॅट्रिक, या स्पर्धेमधली 3री विकेट हॅट्रिक नोंदवत असताना. कमाल बॉलिंग राहिले. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता, परंतु त्यानंतर मात्र काय दर्जेदार पुनरागमन. पहिल्यांदा आपण पाहिलं जोगेंद्र कोळीला, मोहा कोळीवाडाचा गोलंदाज. त्यानंतर अलंकार मात्रेला काल आपण पाहिलं 5 बॉलमध्ये 5 विकेट घेत असताना मोराबे गावचा खेळाडू. आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र मंगेश पाटील, किरवलीचा गोलंदाज, ज्यानं या स्पर्धेमध्ये मात्र विकेट हॅट्रिक घेतले. 3रा खेळाडू. मयूर फडके येतोय, नवीन बॅटर.
पहिल्या बॉलवर षटकार आला होता या गोलंदाजाच्या आणि त्यानंतर एकही धाव दिलेली नाहीये. सोडून दिला होता हा चेंडू. पाहूया इकडे काय घडतंय. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 30 वर 30 ऑन अ बोर्ड. लास्ट बॉल आहे या ओव्हर मधला. स्लाइस केलं इकडे शॉर्ट फाईन लेगला. रिशचा सॅन बॉल वळवला होता. 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर नांदगाव संघाची धावसंख्या 6 गडी बाद 31 धावा. आणि हे उद्याचे सामने आपण पाहतोय. सी ग्रुप मधून कैलासवासी अनिता जितेकर स्मृती जर्मन दापोली. पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल विशाल जितेकर आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रवीण बोईरचा श्रीदत्त क्रिकेट क्लब भाताण. दुसऱ्या मॅच मध्ये आराध्या 11 टेंबोडे आणि गावदेवी आदई. तिसरा सामना असेल GS घरत वरचे ओळे आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ विचुंबे. चौथ्या मॅच मध्ये कानोबा कुंडेवाळ आणि जर्मन रिस. या उद्याच्या लढती गुरुवार 12 डिसेंबर सी ग्रुपचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. जाऊया आपण चौथ्या षटकाकडे. तेजस पाटीलला पाचारण करण्यात आलंय. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज हळुवारपणे कवचला ढकलले हा चेंडू. 1 रन मिळेल. सिंगल रन. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर खरं तर थोडीशी धावसंख्या खुंटवली गेली. मंगेश पाटीलच्या पहिल्या बॉलवर षटकार आला होता परंतु त्यानंतर मात्र बिलकुल धावा येताना दिसल्या नाहीयेत त्या ओव्हरमध्ये. त्यामुळं असं वाटत होतं सुरुवातीला 45-47 पर्यंत पोहोचेल परंतु सध्याच्या घडीला मात्र ते थोडंसं कठीण दिसते नांदगाव संघासाठी. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावा धावफलकावर परंतु एखाद दुसरा मोठा हिट करावा लागेल. 40+ ॲटलिस्ट या मॅच मध्ये ही धावसंख्या साकारावी लागेल जर विनिंग टार्गेट तुम्हाला सेट करायचं असेल तर. ओ यावेळेस पहा शॉट ऑफ लेंथ होता. समोरच्या दिशेला उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. रन्स मिळतील या गरजेच्या धावा आहेत. मग भले बाउंड्रीज येत नसतील तरी सुद्धा 2-2 धावेनं सुद्धा धावफलक पुढे नेता येतो आणि हेच करतोय सध्याच्या घडीला संकेत भगत, मयूर फडके असे 2 फलंदाज सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. तेजसचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. हा फर्स्ट लाईट डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. वळून खेळण्याचा प्रयत्न परंतु चेस केलं खरं तर फलंदाजाला कारण डावखुरा हाताने गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल खरं तर उजव्या हाताच्या फलंदाजा बाहेर निघतो. तो अगोदरच बाहेर निघाला होता त्यामुळे फार कठीण झाला हा फटका सजवणं. समोर ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे. एक धाव सहजतेने मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो कलेक्ट झाला नाहीये आणि त्याचमुळे ही दुसरी रन कंप्लीट होत असताना 2 धावा प्राप्त होतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 36 धावा धावफलकावर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निदान एखादा मोठा फटका नांदगाव संघासाठी मात्र हवा आहे परंतु पाहूया सध्याच्या घडीला संकेतच्या बॅटमधून येणार का. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अपील हलकीशी पाहायला मिळाली त्या ठिकाणी. कनेक्शन प्रॉपर नव्हतं. लेग बायचा इशारा मात्र आला. एक अतिरिक्त रन मिळेल आणि आता मात्र असेल तो या पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल. 37 धावा 6 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 2 धावा आल्या तर 40चं टार्गेट. षटकार आला तर 44 धावांचं टार्गेट सेट करता येईल. चौकार आला तर 42. चेंडू निर्धाव आला तर 38 धावांचं टार्गेट मिळेल ते किरवलीला. पाहूया काय घडतंय. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. गोलंदाज तेजस पाटील तयार. ओ चांगला ड्राईव्ह आहे. मिड ऑफच्या वरतून टोलवलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगानं लॉंग ऑफला पोहोचलाय. जरूर त्या ठिकाणी फील्ड केले परंतु इकडे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. या धाबा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 2:49 धाबा स्कोर कार्डवर 7 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आणि इकडे 40 धाबांचे लक्ष या मॅच मध्ये असेल. ओम नर्मदेश्वर किरवली या संघाला हा सामना जिंकण्यासाठी सुपर 12 साठी जाण्यासाठी 40 धावा करायच्या आहेत परंतु या 40 धावा संध्याकाळच्या सत्रामध्ये
तर 40 धावा करायच्या आहेत आणि स्वागत करूया आपण स्पर्धेमध्ये आज ज्यांचा सहकार्य आपल्याला पाहायला मिळालं. हिंदी भाषेमधील एक नामवंत समालोचक प्रवीणजी गायकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं खरं तर या स्पर्धा कव्हर करत असतात आणि प्रवीणजी गायकर यांची उपस्थिती आज मात्र लाभली. त्यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक तेजजी म्हात्रे त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान. तर आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपल्या मनापासून आभार. थँक्यू सो मच. त्यानंतर आणखीन एक सन्मान घेतोय रोशनजी पाटील तारा. चला मॅच ऑन करा. 40 धावांचं लक्ष्य. किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफीची स्पर्धा आपण पाहतोय. 40 धावांचं टार्गेट. पूर्वार्धाचा विचार केला तर मनीष खुटलेने योगदान दिलं. 5 चेंडूमध्ये 13. प्रतीक खुद्दारनं निराशा दाखवली. सुजल अपयशी ठरला. चेतन खुटलेला पाहतोय त्याने 6 मध्ये 12 खेळला. संकेत भगतचा विचार केला तर तो बराच वेळ संघर्ष करत होता, मात्र गोलंदाजीचा दर्जा दाखवला. तो नवनाथ गायकर एक एक्सपिरियन्स प्लेयर. 8 धावा देत 2 विकेट. सागर पाटीलला पाहतोय 15 धावा दिल्या 1 विकेट. मंगेश पाटीलला पाहिलं 8 धावा देत 3 विकेट. आणि तेजस पाटीलचं हे शेवटचं षटक पाहिलं 8 धावा दिल्यात. तर विनिंग टार्गेटचा विचार आपण करतोय 40 धावा. स्पर्धेचा नियम सुद्धा आहे, लक्ष असू द्या. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर मॅच पाहायला मजा येईल. मयूर फडके, मंगेश पाटील आणि तेजस पाटील आज मैदान ज्यानं आपल्या अनोख्या हटके प्रेक्षणीय खेळीच्या जोरावर गाजवलं तो मंगेश पाटील. अर्धशतकी खेळी ठोकणारा. पहिला चेंडू या विकेटसाठी सापळा रचला होता आणि जाळं आखलं होतं. ही विकेट इम्पॉर्टंट होती. यष्ट्यांच्या मागे उभ्या असलेल्या संघनायक प्रतीक खुद्दार यांच्या योजना इथे मात्र यशस्वी झाल्या. ही विकेट महत्वाची होती. मात्र किरवली संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये रायगड ग्रामीण मध्ये छाप सोडणारा हा संघ आहे. आता किंजल ट्रॉफी मध्ये दोघांनाही समान संधी असतील, मात्र पहिल्या चेंडूवर आलेलं अपयश. मयूर फडकेला मिळाली सफलता. अगदी आजचा दिवस आपल्या अर्धशतकी खेळाने गाजवला. तो फलंदाज बाद झालाय. मंगेश पाटील टीम मीटिंगची परवानगी नाही, कारण जो आमचा टाइम शेड्यूल होता त्यामध्ये थोडा बदल झाला. एक सामना कमी सुद्धा झाला. आज 10चा लॉट्स होता. मयूर फडके, तेजस पाटील, सागर पाटील, ओम नर्मदेश्वर किरवली विरुद्ध विनोद स्मृती आयन स्पोर्ट्स नांदगाव. नवीन गोलंदाज झाले मयूर फडके समोर. हा चेंडू जागा बनवली. ऑन साईडला स्ट्रोक खेळला. फिल्डर रेडी. 2 धावेसाठी प्रयत्न होईल. कमालीचा बॅकअप. तणाव थोडा निर्माण होईल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद सुद्धा झालाय. तेजस पाटील आणि सागर पाटीलला आपण इथे पाहतोय. भागीदारीचा विचार केला. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली. मयूर फडके बाद झाला. मंगेश आता स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी तेजस पाटील.
ड्राईव्ह करतोय जरूर कार्पेटच्या माध्यमातून, डीप कडून येतोय फिल्डर. सिंगल डबलवर समाधान. कंपॅरिझन करूया, जेव्हा नवनाथनं पहिलं षटक हाताळलं, धावा दिल्या होत्या 8, तिथे दबाव निर्माण केला होता नांदगावसाठी. आघाडीच्या जोडीला ज्यांनी फोडलं होतं आणि आतापर्यंत मयूरचा विचार केला, फक्त 2 धावा आहेत. इथे मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. मॅच कडे वळूया. चला वळूया आपण मॅच कडे. मयूर फडके एकूण धावा दाफलकावरती 2, 1 गडी बाद. आक्रमकता दाखवली जरूर, आक्रमणाचा प्रयत्न आणि इथे इनसाइड सर्कल. क्षेत्ररक्षणामध्ये जो कमबॅक केला, अगदी पहिल्या सामन्यामध्ये नांदगावकडून काही चुका झाल्या, मात्र त्यानंतर इम्प्रूव्हमेंट केली, सुधारणा केली आपल्या घसरलेल्या कामगिरीमध्ये. त्यानंतर केलेली सुधारणा, मनीष कुटलेचा अर्धशतक आज नांदगावला पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेवले. मात्र किरवलीने सुद्धा मागच्या 2-3 सामन्यामध्ये चांगली बॅटिंग, फलंदाजी असेल, गोलंदाजीमध्ये योगदान. हा चेंडू शॉट सिलेक्शन, नो शॉट लाईक दॅट. लॉंग ऑनच्या वरून ब्रिलियंट पॉवर, एक्सलंट शॉट. या खराब चेंडूवर जर उत्तर शोधलं तर या सामन्यामध्ये आपले डावपेच दाखवेल. नवनाथ गायकरच्या षटकामध्ये 8 आल्या होत्या आणि आता या सुद्धा पाहतो या षटकामध्ये, ज्या पहिल्या अंकामध्ये फर्स्ट ओव्हरमध्ये 8 होत्या आणि आता धावा आपण पाहतोय. नांदगावची गोलंदाजी, एकूण धावा आहेत त्या 9. दोघांनाही समान संधी आहेत. 9 धावा दाफलकावर. थोडा फास्ट खेळायचे, कारण थोड्या वेळानंतर आपण पाहतोय अंधार येईल, सायंकाळची वेळ. किरवली विरुद्ध नांदगाव यांच्यामध्ये होणारी लढत. विनिंग टार्गेटचा विचार केला तर आपण पाहतोय 40 धावांचं टार्गेट आहे. तर गोलंदाज झालाय ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक 2 आणि समोर उभा आहे फलंदाज तेजस. सागर पाटील आणि तेजस. पहिला चेंडू खोला टाकलेला, इथे विकेट होणार का? प्रतीक खुद्द यष्टीरक्षक. नांदगावची गोलंदाजीची लयबद्ध जर सूर त्यांना सापडला तर कमी धावावर धावा जिंकताना सुद्धा त्यांचा अनेक स्पर्धेमध्ये प्रवास पाहिला. मात्र किरवलीला हवा इथे फटकेबाजी. प्रयत्न केले होते तेजसनं. बघा हा चेंडू खोला टाकलेला, फटका थोडासा फसलाय आणि ही पूर्णपणे संधी मिळाली. प्रतीकनं हा झेल टिपला तर 2 धक्के, 2 गडी बाद. किरवली विरुद्ध नांदगाव यांच्यामध्ये फाईट पाहतोय. तर उद्या 9:30 वाजता पहिला चेंडू शुअरली पडणार. तेजस मात्रे यांनी आम्हाला सांगितले. कैलासवासी अनिता जितेकर स्मृती जय हनुमान दापोली विरुद्ध श्रीदत्त भातान सी ग्रुप ग्रामीण. दुसरा सामना आराध्य 11 तेंबोडे विरुद्ध गावदेवी आदी, दुसरा सामना फर्स्ट राऊंड. तिसरा सामना असेल GS घरत वरचेओळे विरुद्ध श्री भैरवनाथ विचुंबे, हा तिसरा सामना. आणि उद्या कानोबा कुंडेवाल विरुद्ध जय हनुमान रिस, हा उद्या चौथा सामना असेल. मनीष फडके विकेट मिळाली, 2 धक्के मिळाले. सागर पाटील बाद झाला, मंगेश बाद, तेजस आणि प्रशांत पाटील मैदानावर. मैदानावर उभा होता, फुटवरचा कोणताही वापर नव्हता. लॉंग ऑन कडे झाली चूक. इथे प्रयत्न बघा, एका धावेसाठी किती तणाव निर्माण होते. रनिंग बिटवीन द विकेटचं कौतुक करूया आपण. सिंगल डबल धावा सुरू ठेवावा लागतील. सामना अजूनही दोघांच्या बाजूने. विनिंग कॅल्क्युलेशन पाहिलं, एकूण धावा दाफलकर 11, तेजस पाटील प्रशांत 40चं टार्गेट. सामना बरोबरीमध्ये सुटला तर कंपल्सरी चेसिंग न तर सुपर ओव्हर या स्पर्धेचा नियम आहे. यावर सुद्धा सर्वांच्या नजर आहेत. सुदेश पाटील किरवली यांच्याकडून शुभेच्छा आलेत या संघाला चांगल्या खेळासाठी. 16 बॉल 29. मनीष फडके उचली घेणारा चेंडू बघा, वेकअप बॉल, हाईट पाहायला मिळाली. चांगला या वेळेला मिश्रित गोलंदाजी. मनीष फडके आतापर्यंत 3 चेंडू, विकेट मिळाली, 2 धावा, डॉट बॉल. दबाव निर्माण झाल्या. 15 चेंडू 29. अगदी यापूर्वीचा 2 सामन्यापूर्वीचा सामना पाहिला, 12 चेंडू मध्ये 40 धावा चेस झाल्या आणि आता 15-29 समीकरण.
राऊंड विकेट. गती थोडी कमी केली. ऑन साइडला ड्राईव्ह करतो. दूरवरून येतो क्षेत्ररक्षक. एक धाव मिळेल. एक दोन मोठे फटके येणं खूप महत्वाचे. मात्र आता लेट होतोय किरवलीकडून. रोशन पाटील तारा आमचे मराठीचे अप्रतिम समालोचक नेरे स्पर्धा पॅकअप केल्यानंतर बघा इथे आले. कारण कांचन पालकर त्यांच्या जवळचे मित्र आहेत. प्रवीण गायकर असतील आणि त्यांना थोडी भेट देण्यासाठी आले आणि आता स्कोरिंगची भूमिका. तर नक्कीच मनीष मॅच कडे वळूया. 12 धावा, टार्गेट 40. ओ चेंडू उसळी घेतोय. थोडासा आम्ही पाहतो प्रतीकच्या चेहऱ्यावर तो चेंडू आदळलाय. थोडा पंच बघा नाजूक असेल तर आमच्याकडे इशारा करा. वेग चेंडूला सुद्धा होता. थोडा जखमी होईल. अंपायर्स आपण पाहतोय. तर जरूर टार्गेट 40. सामना सुरू ठेवा. बघा थोडी इजा असेल तर कळवा आम्हाला. प्रतीक खुद्दार संघाचं नेतृत्व करताना आपण जरूर पाहतो. 24 ला इव्हेंट्स. सेकंड ओव्हर. 13 धावा धावफलकावर 2 विकेट. फटक्यांची गरज आहे. षटकार चौकार या समीकरणाला कुठेतरी आगेकूच करून देतील किरवलीसाठी. विजयाचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेत. 40 टार्गेट. मनीष फडक्या. सेकंड ओव्हर. 13 धावा 2 गडी बाद. समोर उभा आहे तेजस पाटील. वेगवान चेंडू फ्लाय होतोय जरूर. आणि आणखीन एक गोलंदाजी आवडली असेल तर मनीषचं कौतुक झालं पाहिजे. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. टफ बॉलिंग. 2 षटकं संपली. 13 धावा 2 विकेट. येणारे चेंडू 12 आणि 27 धावेची गरज. 12 बॉल 27. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या. सागर पाटील पूर्वार्धामध्ये गेलं तर 15 होत्या. 2 षटकानंतर जेव्हा बॅटिंग केली नांदगावनं तेव्हा 23 धावा होत्या आणि आता पिछाडीवर 13 धावा. टार्गेट 40 आहे. आता धावा 13. जेव्हा नांदगावच्या होत्या 23. चला स्पीडअप करा. वेगवान करा कारण अगदी 5-10 मिनिटांमध्ये अंधार येईल. 12 चेंडू 27 धावा. 12 चेंडू 27. कोण कुणाला पराभूत करणार. चला बघा विशू कोळी यांचा इशारा. उशीर करतात नांदगाव आणि त्यांना वॉर्निंग. चला नांदगाव थोडा आम्हाला कॉपरेट करा. सहकार्य करा. अगदी अत्यंत इमर्जन्सी असेल तर आम्ही पाणी प्रोव्हाइड करू. आणि विशू कोहली यांचा बघा एक अनोखा इशारा. वरती बघा काळोख होईल. सामना लवकर केला. हा इशारा त्यांचा होता. आणि आज फक्त त्यांची शैली कांचन पालकर ओळखू शकतात. मॅच कडे वळूया. 12 चेंडू 27. 40 टार्गेट. सामना कोण जिंकेल. किरवली की नांदगाव. प्रतीक खुद्दार. पहिला चेंडू ताकदीचा वापर. डीप कडे गेल्या पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. मिसफील्ड झाली. फायदा उठवला. थोडासा चलबिचल पडला. कोसळला. मात्र चेंडू त्याने अडवला. थोडं तणावाचं वातावरण. चिडचिड निर्माण झाल्या. एक धाव महत्वाची. एक मोठा फटका आला तर सामना कदाचित बनवेल. किरवलीकडून ही अपेक्षा वाढले. प्रतीक खुद्दार 3रं षटक हाताळतोय. हे षटक संघासाठी महत्वाचं असेल. आता इथून पुढे छोट्या छोट्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेशन असावं लागेल. फिल्डिंग करताना बॅटिंग करताना आता तेजसवर सर्वांचं लक्ष. प्रशांत. पुढचा चेंडू. वेगवान चेंडू होता. ऑफ स्टिकच्या बाहेर. हा येईल वाईटचा कॉल. प्रतीक खुद्दार. एकूण धावा धावफलकावरती 17. 2 गडी बाद 17. 11 बॉल 23. 11 बॉल आणि 23 धावेची गरज. हा चेंडू लाईन पाहिली. शॉर्ट सिलेक्शन. जरूर पाहूया. धाव तर पूर्ण झाल्या. या अंपायर सिग्नल. नो बॉल. यस पंच इशारा करतील. फिल्डिंग टीम रिव्ह्यू. हा समजला. थर्ड अंपायर. अजून इशारे संपत नाही म्हणजे लवकर खेळा असा इशारा असेल. कांचन पालकर बघा विशू कोळी सांगतात तिकडे एकत्रित येऊ नका. डिसिजन येईल. फिल्डिंग लावून घ्या. हा इशारा होता. यष्ट्यांच्या मागे स्लीप कडे थर्ड अंपायरचा निर्णयाची वाट पाहूया.
तर फरमाईश आले विशू कोळी यांच्याकडून, कोण नाईट मध्ये जो हेडलाईटचा आपण इशारा केला होता तो करा. चला मॅच कडे जाऊया. नो बॉल, सामना महत्वाचा आहे. तर रिव्ह्यू लॉस. फोकस करूया पुन्हा एकदा मॅच कडे. विनिंग टार्गेट 40, दुसरा अंक पाहतोय आणि याचा बेनिफिट फ्री हिटचा चेंडू. आक्रमण करतो, हल्ला चढवतो, एक धाव पूर्ण. फिल्डर आले, तिथे मिसफिल्ड झाली. 2 धावेसाठी सुजलनं बॅकअप केलं. मनीषला थोडा उघड होतं चेंडू पकडणं. एक धाव महत्वाची, एक धाव मोलाची आणि आता तो क्षण आलाय. परिस्थितीचा आढावा घेतला तर दोन्ही संघांना सामना महत्वाचा आहे. मॅच कडे लक्ष वेधूया. 10 बॉल 19. एक मोठा फटका आला तर सामना बनेल किरवलीला, मात्र एखादी विकेट दबाव निर्माण करेल. दोघांनाही संधी आहेत. प्रतीक खुद्दार पुढचा चेंडू. 21 धावा. ताकदीचा वापर, इनसाइड सर्कल, चेंडू अडवला. एक धाव पूर्ण. यस, गुड फिल्डिंग. ओ थ्रो खराब. हा, हे तालमेल बिघडलाय आणि आता थोडा तणाव निर्माण झाला. अशा चुका कराल तर किंमत मोजावी लागेल. एक चूक झाली तिकडे पॉइंट कडे, त्यानंतर मनीष कडून चूक आणि आता इनसाइड सर्कल सुद्धा चूक होताना तिथे अतिरिक्त 3 धावा गेल्या आणि याची किंमत मोजावी लागेल. 9 चेंडू 17 धावा. फलकावर 23. 2 गडी बाद. ओव्हर नंबर 3. तणावाचं वातावरण, थोडा वेग वाढवा. अंधार सुद्धा होणार आहे सायंकाळ जसं आपण पाहतोय त्या. 9 बॉल आणि 17. एज लागते. आणखीन एक चूक. गोलंदाज मेहनत करतोय मात्र साथ मिळत नाही टीममेट्सची. प्रतीक खुद्दार नाराज आहे. आज फलंदाजी मध्ये जरी चमकला नाही, महत्वपूर्ण सामन्यामध्ये गोलंदाजीचा दर्जा त्याने अनुभव दाखवलाय, मात्र एका बाजूला फिल्डिंग साथ देत नाही. चला, चेतनने केली चूक स्लीप कडे. आता एकूण धावा 24. येणारे 8 बॉल 16. 8 चेंडू आणि 16. वेगवान चेंडू, गुड बॉलिंग. दिशा टप्पा बघा, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय आणि नक्कीच आपण इथं पाहतोय पूर्णपणे जकडून ठेवलं. वेगळे चेंडू फेकण्याची कला प्रतीक खुद्दारकडे. 7 बॉल 16. थर्ड ओव्हर. एकूण धावा फलकावर 24. फुटवरचा वापर, सेफ शॉट असेल, गॅप मध्ये डीप कव्हर कडे जरूर गेला. हा निर्णायक वेळी गेला चौकार. चला, लगेच फिल्डिंग लावून घ्या. नक्कीच आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय आणि सामना अजूनही खुला आहे. चला, फिल्डिंग लावून घ्या. नांदगाव संघ 40चं टार्गेट. कोण जिंकेल सामना? करंजा संघ विरुद्ध लढत कोणाची असणार? येणारे 6 चेंडू 12 धावा. एक मोठा फटका आला तर सामना बनेल. ओव्हर नंबर 4. मॅच कडे लक्ष देऊया आपण. मैदानावर खेळताना तेजस प्रशांत 6 बॉल 12. टिप्स काय दिल्यात? प्रतीक थोडा नाराज आहेत. फिल्डिंग मधून चुका झाल्या त्या 3 अतिरिक्त. त्यानंतर गॅप शॉट मध्ये गेलेला चौकार आणि प्रतीकच्या षटकामध्ये पाहतोय 15 धावा जरूर पाहतोय. मात्र मनीष फडकेने 4 धावा दिल्या. स्पीडअप करा. चला, स्पीडअप करा. साईनाथ आलाय. साईनाथ मुकादम 6 बॉल आणि 12. समोर उभा आहे खेळण्यासाठी किरवली कडून सागर तेजस, त्याने 1 षटकार दाखवलाय. पहिला चेंडू साथ मिळत नाही आणि चेंडू गेलाय लॉंग स्टॉपला. नशिबाचा चौकार. मात्र मॅच टर्निंग पॉइंट ठरणार का? दबाव पुन्हा एकदा वाढलाय नांदगाव संघावर. धडधड, चिडचिड निर्माण होते, ठोके वाढले जातात आणि तणावपूर्ण परिस्थिती. बघा, दोघांनाही समान समान संधी. सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी. थोडा पश्चाताप झालाय. सामना सुरू ठेवायचा. एकूण धावा फलकावर 40 धावांचं टार्गेट. 6 मध्ये 12 होते आणि आता एकूण धावा 28. आता एकूण धावा आपण जरूर पाहतोय 32. 5 मध्ये 8. गॅप मध्ये खेळला. ओ सुपर स्ट्रोक आणि मिळतील 4 धावा. मॅचला टर्न केलं. बॅटिंग आवडली असेल तर तेजस पाटील साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. चिकटून उभा राहिला आणि संघासाठी खेळणं, संघ हितासाठी खेळणं खूप महत्वाचे. आणि हा फटका. ओ, टॅलेंटिंग क्रिकेट. स्किल पाहायला मिळालं. कौशल्य आपला दर्जा दाखवलाय. वेगवान फटका आहे.
जरूर येणारे 4 बॉल 4 तेजस डॉट बॉल विकेट सामन्यामध्ये कठीण परिस्थिती निर्माण करेल. चला विशू कोळी यांचा इशारा आलाय स्पीडअप करायचं. काउंटिंग करताना नक्कीच त्यांना आपण पाहतोय 4 चेंडू आणि 4 धावा. डॉट बॉल 2 चौकांना मॅच फिरवली. इम्पॉर्टंट मॅच आहे किरवली विरुद्ध नांदगाव. पुन्हा एकदा चेंडूवर चढवला हल्ला. 1 धाव पुन्हा 2 धावेसाठी प्रयत्न. धोका होईल. यस बॅट्समन आउट. सामना अजूनही गेला नाही. नांदगावकडे ती ताकद आहे मात्र एक मोठा फटका मॅच फिनिश करेल. चला स्पीडअप करा नवीन फलंदाज लवकर या. 40 धावा 2 चौकारानं मॅच मध्ये यू टर्न केलं. यष्टीरक्षकाकडून झालेल्या चुका बॅट फिल्डिंगनं किंमत मोजताना नांदगाव संघ मैदानावर संघर्ष करतोय. आता विनिंग कॅल्क्युलेशन साईनाथ मुकादम हिरो ठरणार का पाहूया. येणारे 3 चेंडू 3 धावा मात्र टाळ्या उद्या त्या फलंदाज तेजस साठी. 21 धावेची तडाखे बंद खेळी. अंपायर विशू कोळी स्टॅच्यू मोड मध्ये. 3 चेंडू मध्ये 3 धावा. 37 ऑन बोर्ड. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर. प्रशांत पाटील स्ट्रायकरला अनिल पाटील डॉट बॉल विकेट दबाव निर्माण करेल या सामन्यामध्ये. पाहूया आपण अनिल पाटील आले. प्रशांत पाटील 7 चेंडू मध्ये 8 खेळला मात्र साईनाथच्या सुरुवातीच्या 2 चेंडूवर आलेल्या अतिरिक्त धावा. दबाव त्याच्यावर सुद्धा. मग हा चेंडू विशू कोळी यांना पाहतो मेन अंपायर. हेडलाईटच्या इशाऱ्याची फरमाईश मात्र इम्पॉर्टंट मॅच. गॅप मध्ये खेळतोय परफेक्टली टाइम. मॅच फिनिश. काय फटकेबाजी केल्या आणि हा सुद्धा मॅच विनर खेळाडू. रोशन आम्हाला माहिती देत असताना प्रशांत पाटील अडचणीच्या वेळी मदतीला धावून येतो. DJSTCचं वेलकम करूया. तर नक्कीच अगदी मी म्हणेन बॅड लक नांदगावचं. बॅट फिल्डिंग अगदी ऐन मोक्याच्या वेळी ठोकलेले चौकार आणि किरवलीनं हा सामना सनसनाटी विजय. द मॅन ऑफ द मॅच तेजस पाटील. 10 चेंडू मध्ये 21 1 षटकार 1 चौकार. मॅन ऑफ द मॅच किरवलीनं हा सामना जिंकलाय. तर देऊया आपण तेजस पाटीलला मॅन ऑफ द मॅच. 10 चेंडू मध्ये 21 धावा. मनीष फडकेच्या षटकामध्ये 4 आल्या होत्या. मयूरनं 9